वात वाढणारच असतो। त्यामुळे हे जे काही थंड पाणी आहे उन्हाळ्याच्या दिवसात पिणारं, ह्या पाण्यावर थोडासा युक्तीचा वापर जर केला तर थंडपणा पण मिळेल आणि त्रास पण होणार नाही। मग काय करायचं? नमस्कार। उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत। पाणी कुठचं प्यायचं? निसर्गामध्ये असलेलं पाणी जसंच्या तसं पिलं तर खूप चांगलं असं आयुर्वेद सांगतो। फ्रीज मधलं पाणी फार काळजी घेऊनच वापरलं पाहिजे। फ्रीज मध्ये जे पाणी राहणार आहे याचं टेम्परेचर, तापमान किती असतं काही अंदाज तुम्हाला? किती थंड? चिल्ड चिल्ड म्हणजे किती चिल्ड पिऊ शकता? बॉटल काढल्यानंतर जेव्हा पाणी असं दाताना शिन असे डोक्यात जाते, पोखरलेला जात असतो, तिथनं या थंड पाण्याचा स्पर्श आतमध्ये जातो आणि अशी एक कळ मस्तकात जाते की आता हे पाणी नको, टाकावं, चूळ भरून टाकावी। ती सेन्सोडाईनची जाहिरात तुम्ही बघितली, त्याच्यामध्ये झिंझिण्या येतात दाताना। हा असा सगळा प्रकार या थंड गुणामुळे होतो। शीत गुणाने वात वृद्धी होते, हे आयुर्वेदातलं सूत्र सांगितलंय। त्यामुळे जिथे जिथे तुम्हाला वात वाढणार आहे तिथे थंड गुण येतोय का याचा विचार करायचा। मग थंड पाणी, थंड वारा, थंड म्हणजे शिळं अन्न, ह्या सगळ्यांमधनं वात वाढणार आहे। जे प्रिझर्व फूड असतं, आरक्षित करून ठेवलेलं असतं, या सगळ्यामधनं देखील वात वाढत असतो। फर्मेंटेशन, वात वाढणारच असतो। त्यामुळे हे जे काही थंड पाणी आहे उन्हाळ्याच्या दिवसात पिणारं, ह्या पाण्यावर थोडासा युक्तीचा वापर जर केला तर थंडपणा पण मिळेल आणि त्रास पण होणार नाही। मग काय करायचं? थंड पाणी माठातलं घ्यावं, मडक्यातलं घ्यावं। मडकं तर थंड खूप छान, आता आमच्याकडे मडकं सुरू झालं। आता या होळीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि या होळीच्या दिवसामध्ये उष्णता वाढत असते, थंडी कमी झालेली असते आणि शेकोटी करायला सुरुवात झालेली असते आणि उष्णता वातावरणामध्ये वाढवायचा प्रयत्न सुरू असतो। त्यामुळे हा फाल्गुन आणि चैत्र याच्या मधला जो कालावधी आहे, उष्णता वाढणार आहे, वसंताची सुरुवात झालेली आहे, चाहूल लागलेली आहे, कफ विलयित झालेला आहे, पित्तवृद्धी होणार आहे। या वेळेला कफ आणि पित्त या दोघांवर सुद्धा नजर ठेवली पाहिजे आणि म्हणून माठातलं पाणी प्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये। आता माठामध्ये दोन प्रकार पडतात, एक लाल माठ आणि एक काळा माठ। कुठचाही माठ वापरला तरी चालेल, परंतु आज एक तिसऱ्या पांढऱ्या रंगाचा माठ जो कलर केलेला असतो आणि बाहेरनं काहीतरी केमिकल लावलेली असतात, असाही एक माठ बाजारामध्ये दिसतो। मला असं वाटतं की त्या माठाच्या फंदात न पडलेलं बरं। जो काळा माठ आहे किंवा लाल माठ आहे मातीपासून बनलेला, तो तुम्ही घ्या। वरनं तुम्हाला जे डिझाईन काढायचंय ते तुम्ही काढा। त्याला एखादा नळ असावा, म्हणजे तो नळ उघडला की तुम्हाला पाणी थेट मिळू शकतं। पाणी रात्रभर भरून ठेवायचं नाही, सकाळी भरायचं आणि संध्याकाळपर्यंत ते पाणी संपवून टाकायचं। संध्याकाळी 7 वाजता आपलं जेवण संपलं की तो माठ उपडा घालून ठेवायचा, म्हणजे आतल्या बाजूला शेवाळ धरत नाही। नाहीतर काही वेळा कसं असतं, पाणी साठल्यामुळे आतल्या बाजूला शेवाळ धरतं आणि मग ते पाणी आणखीन त्रास देणार असतं। माठातला जी आतनं स्पोर्स असतात, सच्छिद्रता जी असते ती या शेवाळामुळे बंद होऊन जाते। पाण्यामधले काही क्षार या सगळ्या माठाच्या आतल्या स्पोर्स मध्ये अडकल्यामुळे देखील वायुविजन जे बाहेरनं व्हायला पाहिजे तसं होत नाही आणि मग गडबड होत असते। माठाला बाहेरनं एखादा ओला फडका, ओला पंचा, ओला टॉवेल, ओली ओढणी अशी गुंडाळून ठेवली ना तरी सुद्धा चालतं। अर्थात ते खाली साठण्यासाठी परत पाणी तुम्हाला एखादी ताटली त्याच्या खाली ठेवावी लागेल आणि अशा पद्धतीत तुम्ही माठातलं पाणी प्या। माठातल्या पाण्यामध्ये तुम्ही दर दिवशी एखादं फूल टाका। सुगंधी फूल आपल्याकडे खूप मिळतात, चाफ्याचं फूल आहे किंवा गुलाबाचं फूल आहे किंवा मोगऱ्याचं फूल आहे, अनेक फुलं आपल्याकडे येतात, त्यातलं एक फूल, निर्माल्यातलं फूल टाकलं तरी चालेल। आज या आठवड्यात फुलं झाली, पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही एखाद्या झाडाचं पान टाका ना। आज तुळशीचं पान, उद्या बेलाचं पान, परवा दुर्वा, नंतर सदाफुलीचं पान, जांभळाचं पान किंवा आंब्याचं पान, असं एखादं पान टाका। नंतर मुळं टाकून बघा, आपल्याकडे अनेक प्रकारची मुळं विकत मिळतात। एखाद्या दिवशी वेखंड टाका, एखाद्या दिवशी आलं टाका, एखाद्या दिवशी वाळा टाका, ही मुळं झाली। मग असा आठवडाभर जाऊ देत। त्याच्या पुढच्या आठवड्यात फळं वापरा, म्हणजे आपल्याकडे हिरडा मिळतो, तो हिरडा पाण्यात टाकून ठेवा। आवळा मिळतो, तो पाण्यात टाकून ठेवा किंवा लवंग आहे ती पाण्यात टाकून ठेवा। बडीशेप आहे, धने आहे, ओवा आहे, त्याची पुरचुंडी करून ती पाण्यात टाकून ठेवा। दर दिवशी वेगळ्या फ्लेवरचं पाणी घ्या, म्हणजे पाण्यातले कफ आणि पित्त हे वाढणारे दोष असतात ते या औषधाने ऑटोमॅटिकली रिड्यूस, कमी केले जातात। आपल्याला माहित नाहीये की त्या बडीशेपेमध्ये गुण काय आहेत, पण बडीशेपेला माहितीये की मी शरीरात गेल्यानंतर कुठच्या अवयवावर किती प्रमाणामध्ये मी काम करायचंय।
त्यामुळे निसर्ग जो असतो हा तुम्हाला मदत करत असतो, भरभरून देत असतो. त्याला ओळखलं पाहिजे फक्त. आणि मग त्याच्या सान्निध्यात जेव्हा तुम्ही हे सगळे पदार्थ खात असता, तुम्हाला ते पदार्थ आपोआप पचून जातात आणि पाणी देखील पचून जातं. मनात भाव तसा ठेवायचा आणि मग हे पाणी प्यालात तर तुम्हाला या पाण्याने उपद्रव तर होणारच नाहीये. वा किती थंड पाणी असं म्हटलं तरी सुद्धा या पाण्यातनं तुम्हाला फायदाच होईल. उसाचा रस बाहेर मिळतो, तो थंड करण्यासाठी बाहेरनं बर्फ ठेवून आतमध्ये जर एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये तुम्ही पाणी ठेवलं तर तरी चालू शकेल. ज्यूस तरी चालू शकतील. मध्ये भांड ठेवा आणि बाहेरनं बर्फ ठेवा आणि तेवढा थंडपणा पुरू शकतो. पाण्यात बर्फ घालणं हे फार खतरनाक आहे, कारण बर्फ तयार करताना ते पाणी जे आहे ते कुठनं आणलेलं आहे हेही आपल्याला माहित नाही. अगदी सगळेच काय बिस्लरी पाणीपुरी देतात असं नाहीये. ते पाणी जे येतं ते सुद्धा कुठनं तरी एखाद्या इलिगल सोर्स मधनं जर आलेलं असेल तर आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला माहित असलेलं आपल्या घरातलं पाणी जे आपण नेहमीच वापरतो त्या पाण्याचा फ्रीजरमध्ये बर्फ करून त्याचा बाजूने थर लावून तुम्हाला आतमध्ये ताक ठेवायचंय, साधं पाणी ठेवायचंय, अगदी चिल्ड नको, परंतु त्याला थंडपणा येण्यासाठी अगदी कोल्ड कॉफी करायची असेल तरी सुद्धा चालू शकेल. अरे गंमत म्हणून हे सगळे पदार्थ चालतात. मग अगदी कोल्ड कॉफी आयुर्वेदात लिहिली आहे का? तलवार घेऊन बसण्याची अजिबात आवश्यकता नाही. फ्रूट सॅलेड एखाद्या दिवशी खायला काही हरकत नाहीये. आईस्क्रीम एखाद्या दिवशी खायला काही हरकत नाही, घरात तयार करून खा. आपण आईस्क्रीमचे व्हिडिओ यापूर्वी बनवलेले आहेत. बनवायचे असतील तर कमेंटमध्ये सांगा, आपण तेही बनवू. उन्हाळा सुसह्य झाला पाहिजे यासाठी पाणी माठातलं की फ्रीज मधलं या वादात न पडता माझ्या मनाला आनंद देईल आणि तृप्त होईल असं पाणी तहाने एवढंच घेणं हाच खरा आनंद. धन्यवाद.